अखेर उद्धव ठाकरेने डाव टाकला. खासदार आता फुटणार नाही. एकनाथ शिंदेंनी राबवलेलं ऑपरेशन टायगर आता सक्सेस होणार नाही. गेल्या 1-2 दिवसापासून आपण बातम्या ऐकतोय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटलेत आणि त्या पाठीमागं कारण होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे. पण आता उद्धव ठाकरे यांच्याकडून 2022ला जी चूक झाली होती ती यावेळेस होणार नाही. म्हणजे एकंदरीत त्यांचा पक्ष फुटणार नाही. खरंच उद्धव ठाकरे यांनी आपले खासदार वाचवण्यासाठी काही प्रक्रिया चालू केली का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे यांचे खासदार फोडण्याचे मास्टरमाइंड एकनाथ शिंदे नाही आहेत. मग ठाकरेंचे खासदार फोडण्यापाठीमागे मास्टरमाइंड आहे तरी कोण? उद्धव ठाकरे खरंच आपले खासदार वाचवतील का? असं नेमकं त्यांनी काय केलंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधून बंड केला होता आणि आता 2022मध्ये खासदारांचा बंड, तेही एकनाथ शिंदेमुळेच. हा विषय फक्त महाराष्ट्राचा नाही आहे, याचे सर्व सूत्र हलत आहे ते दिल्लीमधून. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. सध्या चर्चा काय होत आहे? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटलेत, पण अजून 6 खासदारांनी ठामपणे सांगितलेलं नाही आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडतोय. म्हणून सध्या जे काय चालू आहे ते सर्व पडद्यामागचं राजकारण सुरू आहे. आता ते कसं, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण समजेल. आपल्याला सर्वांना आठवतंय 2022ची घटना, एकनाथ शिंदेंनी बंड केलेला. सुरुवातीला सांगितलं गेलं एकनाथ शिंदेंच्या संपर्कामध्ये आमदार नाहीत, नंतर तो आकडा वाढत गेला आणि काही दिवसात ठाकरे यांचं सरकार कोसळलं. पण यावेळी मात्र जशी बातमी बाहेर आली ठाकरे शिवसेनाचे 6 खासदार फुटतायत, त्याचवेळी ठाकरे शिवसेनाने आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे शिवसेनाने स्पष्ट आदेश दिलेत, बंडखोराविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, कोणालाही माफ केलं जाणार नाही. आता कारण समजून घ्या. उद्धव ठाकरे यांनी 6 खासदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली, तर याचा निर्णय कोण घेणार? याचं उत्तर आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. या प्रकरणाची सुरुवात झाली दिल्लीमधील एका बैठकीपासून. ठाकरे शिवसेनेने त्यांच्या खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण या बैठकीला काही खासदार आले नाही आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून जो बंड केला होता तो बंड अजून लोक विसरलेले नाहीत. म्हणूनच खासदार बैठकीला आले नाहीत तेव्हाच ठाकरे शिवसेनेला संशय आला, पुन्हा पहिल्यासारखा खेळ सुरू झालाय. त्याच वेळीस ठाकरे शिवसेनेने निर्णय घेतला, आता शांत बसायचं नाही. अगोदर आपला पक्ष फोडला, आता आपला पक्ष फुटून द्यायचा नाही, विरोधकांना उत्तर द्यायचं. त्यासाठी त्यांनी तातडीने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि त्यांना आदेश दिले, काही बंडखोर खासदार आमच्या पक्षातून बाजूला गेलेत, त्यांच्यावरती कारवाई करायची आहे. आणि इथून सुरू होतो संपूर्ण खेळ तो कायद्याचा. नेमकं कायदा काय सांगतोय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कोणत्याही खासदाराला अपात्र ठरवायचं किंवा नाही ठरवायचं हा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांकडे असतो. आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने काय पाहिलं? ठाकरे गटाने जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती, आमचे आमदार फोडले, आमचा पक्षचिन्ह पळवलं, ठाकरेंच्या त्या याचिकेवरती निर्णय घेण्यासाठी वर्ष निघून गेले, पण निर्णय काय झाला नाही. या दरम्यान राजकारण बदललं, निवडणुका आल्या, सत्ता बदलल्या. म्हणून ठाकरे शिवसेनेने ठरवलं, अगोदर जे आपल्याबरोबर घडले ते आता घडवून द्यायचं नाही. जर एखाद्या खासदाराने किंवा 2 खासदाराने स्वतःच्या मर्जीने पक्ष सोडला तरी देखील त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी खासदारांना 2/3 आकडा गरजेचा असतो आणि 2/3 आकडा असला तर खासदार सहजपणे आपल्या पक्षातून बाहेर पडू शकतात. पण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगितलं जाते 6 खासदार बाहेर पडलेत, पण त्यामधील 2 खासदारांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. ते म्हणजे एक ओमराजे निंबाळकर आणि दुसरे म्हणजे संजय दिना पाटील. बाकीच्या खासदारांनी बाहेर पडल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. आता इथे बघा महत्त्वाचा मुद्दा काय. ठाकरे गटाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दिली, खासदार पूर्णपणे फुटलेले नाहीत, जे खासदार बैठकीला नव्हते त्यांना नोटीस पाठवा. जर यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तातडीने निर्णय घेतला, ठाकरे गटाच्या सर्व खासदारांना नोटिसा पाठवल्या, तरच ठाकरे शिवसेनेचे खासदार वाचू शकतात. पण याच ठिकाणी जर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवरती तातडीने निर्णय घेतला नाही, निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळ लावला, तर राजकारणामध्ये भरपूर काही बदलू शकतं. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेने
पहिल्यासारखी हलगर्जीपणा केली नाही. त्यांनी तातडीने ॲक्शन घेतलं. दुसरीकडे संजय राऊत स्पष्टपणे सांगतायत, आता कोणालाही माफ करायचं नाही. 2022मध्ये जे घडलं होतं ते पुन्हा घडून देणार नाही. 6 खासदार फुटलेत असं सांगितलं जातं. जर ते खरोखर 6 खासदार बाजूला निघले तर त्यांना कायद्यानुसार कोणीही अडवू शकत नाही. कारण की तो आकडा 2/3 आकडा होतोय. पण त्या 6 खासदारामधील 1-2 खासदारांनी माघार घेतली तरी देखील ठाकरे गटाचे खासदार फुटत नाहीत. पण इथे सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांची असते. आणि आपल्याला माहितीच आहे हे सर्व कोणाच्या सांगण्यानुसार काम करतात, कोणाच्या बाजूने निकाल लावतायत. त्यामुळे लोक असं म्हणतात, ठाकरे शिवसेनेने कितीही लवकर कारवाई केली तरी देखील काही फरक पडणार नाही. कारण की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया स्पष्टपणे सांगतात, शिंदेने खासदार फोडलेले नाहीयेत. शिंदेला भाजपने सांगितलेत उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडायचेत. शिंदेंचा पूर्णपणे वापर केला जातोय आणि ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना समजत सुद्धा नाही. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांचं म्हणणं आहे, भाजपला डिलिमिटेशन बिल पास करायचं आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या पक्षाचे खासदार फोडत आहेत. मग त्यासाठी पाहिजेल ती शक्ती पूर्ण पणाला लावतात. अंजली दमाने यांचं असं म्हणणं आहे, जर देशातील मोठी यंत्रणा, निवडणूक आयोग, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यपाल हे जर एकाच पक्षाची बाजू घेत राहिले तर येणाऱ्या काही दिवसामध्ये कोणताही पक्ष टिकणार नाही. भारतामध्ये फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भाजप. खरं तर उद्धव ठाकरे यांनी आपले खासदार वाचवण्यासाठी आणि पक्ष फुटण्यापासून वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. पण त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची 0% शक्यता वाटते. कारण की सर्व यंत्रणा कोणासाठी काम करते हे आपण अगोदरच सांगितलंय. दुसरीकडे लोक प्रचंड संतापलेली आहेत. लोक म्हणतात, आम्ही ज्या मतदारांना मतदान केलं, विश्वास ठेवला, तीच लोक जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असतील तर मतदारांनी कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणाला मतदान करायचं. लोक देखील स्पष्टपणे आरोप करतात, भाजप पूर्णपणे लोकशाही संपवायला निघालेली आहे आणि यांना कोणी थांबवू शकत नाही. कारण की सर्व यंत्रणा यांच्या हाताखालीच काम करतात, त्यांच्या सांगण्यानुसारच काम करतात, असं अनेक लोकांनी आरोप लावलेत. आता जर ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांनी जर माघार घेतली तर उद्धव ठाकरे यांचे खासदार वाचतायत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार 100% फुटणार. उद्धव ठाकरेंनी कारवाईला सुरुवात ते केली, पण निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ती यावरती लवकर कारवाई करेल की नाही याची लोकांना शंका आहे. काही लोक असंही म्हणतात, जे खासदार बाहेर पडलेत त्यांना अपात्र करा आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लावा. मग समजेल कोण खासदार होते आणि कोण होत नाही. लोकांच्या एवढ्या अपेक्षा तुटल्यात की आता त्यांना कोणावरती विश्वास देखील बसना. ज्या ज्या खासदारांची नावं समोर आलीत, लोक त्यांना प्रचंड बोलत आहेत, प्रचंड ट्रोल करत आहेत. असे गद्दार खासदार आम्ही आत्तापर्यंत पाहिले नाही. या लोकांवरती 20 वर्षे बंदी घाला, कोणत्याही पक्षातून त्यांना निवडणूक लढता येऊ नये. पण ह्या सर्व लोकांच्या भावना आहेत. खरं यंत्रणा चालते ती केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार आणि केंद्र सरकार जो निर्णय घेईल तोच अंतिम निर्णय राहील. आता आपल्याला काय वाटते, उद्धव ठाकरे यांचे खासदार वाचतील का? ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे माघार घेतील का? आणि सध्या जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.